एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करण्याचा निर्णय घेतला होता। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजप घर वापसी होईल अशी चर्चा होती। मात्र आता एकनाथ खडसे यांनी जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, पण घोषणा झाली नाही असा मोठा गौप्यस्फोटही केलाय। यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही। नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे। त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही। आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं। काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली। माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं। पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।